गाईज, राकेशचा गेम आहे ना हा आधीपासून हागर आहे. का सांगतो मी, आधी त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवत नव्हतो कारण मला वाटायचं की बाबा गेम अप होईल, माणूस लय सीधा साधा आहे, कोणाला बोलत नाही काय नाही. पण ह्याचा गेम वाढणच चालाय हो. ह्याचा गेम सुरुवात कुठनं झाली माहितीये का? प्राजक्ताकडनं. तो प्राजक्तावर फ्लट करायचा, प्राजक्ताला म्हणायचं मी तुझ्याकडनंच आहे, मी तुझा स्वयंवर आहे. डायरेक्ट लग्नच होणार होतं, स्वयंवर झालेला. मला गाणं म्हणणारीच बायको पाहिजे आणि ही नी काय. बस कर अभि, इतना भी नाही चाटणे का. हा, तुला ती पोरगी भाव देना, तुला काय कर नाही, तू कशाला जातोय? तन्वीनं पण समजवलं, अरे ती तुला भाव देते का दादा, कशाला जातो? नाही दादा आमचा जातोय पारा, म्हणजे करायला असल्या गोष्टी काय उपयोग आहे. हा, हितनं गेम सुरुवात प्राजक्ताकडनं. प्राजक्ता भाव देत नव्हतं. आणि आता याचं स्टेटमेंट काय माहितीये का? आता महापुरुष काय म्हणतात आमचं, की मी कोणाला भाव देतो ना, मी ठरवून देतो. राकेश म्हणजे राकेश बापत म्हणजे ज्यांना ठरवून ही देतो भाव. मग मला सांग, तू भाव देतोय ना, तू ज्यांना भाव देतो तो पुढचं तुला भाव का देत नाही बरं? तुला अख्ख्या घरात राकेश भाव देत होती, तन्वी तुझ्या निर्णयासाठी उपयोगी पडायची आणि अख्खा गेम दाखवायला तुला राखी फुटेज मध्ये समोर यायला. अख्खा गेम ह्याचा आहे ना राखीनं वाढवून दिला आणि परत म्हणतो की तू असं केलं आणि तसं केलं. अरे बाळा, तुझा गेमच काय आहे ना, गेमच काय आहे मला एवढं सांग. मला वाटलेलं बाबा ह्यो जेंटलमॅन कधीतरी होईल बाबा, कॅप्टन किंवा काहीतरी होईल. ह्यो बाबा काहीच होईना. ह्यो बाबा फक्त कॉफी घेतो, ठेवतो, पितो, झोपतो, मेडिकल प्रॉब्लेम सांगतो, परत बाहेर जातो आणि रद्द करतो, घे परत आत येतो, झोपतो, परत म्हणतो बिग बॉस मला बाहेर सोडा, द्या त्याला बॅग भरून द्या सोडून.